नमस्कार. आज आपण इडली, डोसा यासोबत खाण्यासाठी सांबार बनवून घेणार आहोत, ते देखील सोप्या पद्धतीने. तर मस्तपैकी भाज्या आपण परतून घेतलेल्या आहेत आणि त्यामध्ये आता आपण शिजवून घेतलेली डाळ घालून घेतलेली आहे. डिटेल व्हिडिओ पाहण्यासाठी कुठेही व्हिडिओ स्किप करू नका. तर हे सांबार आपण इडलीवर घालून घेणार आहोत. त्यासोबतच खाण्यासाठी ज्या रेशनच्या तांदळापासून आपण मऊ लुसलुशीत इडल्या देखील बनवून घेतलेल्या आहेत. याचा व्हिडिओ तुम्हाला आपल्या चॅनलवर उपलब्ध आहे, तो तुम्ही पाहू शकता. तर चला जास्त वेळ न घालवता सांबार रेसिपीला सुरुवात करूया. सांबार बनवण्यासाठी इथे मी जवळपास पाऊण वाटी तूर डाळ स्वच्छ धुवून कुकरमध्ये घालून घेतलेली आहे. मध्यम आकाराचा टोमॅटोचे तुकडे आपल्याला घालून घ्यायचे आहेत. मध्यम आकाराचे कांद्याचे तुकडे देखील आपण यामध्ये घालून घेतलेले आहेत. आणि आता यामध्ये आपण थोडीशी चिंच घालून घेणार आहोत. जर तुम्हाला चिंच घालायची नसेल तर तुम्ही इथे चिंचेचा कोळ देखील घालू शकता. आता मी डायरेक्ट चिंच यामध्ये घालून घेतलेली आहे आणि आता यामध्ये आपण शिजण्यासाठी पाणी घालून घेणार आहोत. तर अंदाजे जवळपास 1 तांब्याभर इतकं मी पाणी घालून घेतलेले. झाकण लावून घेऊया आणि 3 शिट्या करून घेणार आहोत याच्या. कुकरच्या शिट्या होत आहेत तोपर्यंत आपण इथे बाकीची तयारी करून घेणार आहोत. एका भांड्यामध्ये मी 2 चमचे तेल घालून घेतलेले आहे आणि आता यामध्ये तेल गरम झालं की थोडीशी मोहरी घालून घ्यायची आहे आणि यामध्ये आपण सगळ्यात महत्त्वाचं साहित्य म्हणजे कढीपत्ता घालून घेणार आहोत. छान असा कढीपत्ता तडतडला की यामध्ये आपण थोडंसं हिंग घालून घेऊया. सांबार बनवत असताना कढीपत्ता, हिंग याची फोडणी आवर्जून द्या, म्हणजे तुमचं जे सांबार आहे बनवून तयार होणारं परफेक्ट असं उडपी स्टाईल तयार होईल. आता यामध्ये आपल्या आवडीच्या सांबार भाज्या घालू शकता. तर इथे मी सांबार भाजी म्हणून शेवग्याची शेंग आणि 2 वांग्याचे तुकडे घालून घेतलेले. सोबतच थोडीशी हळद आणि मिरची पावडर घालून घेतलेली आहे चमचाभर. याला आता आपण व्यवस्थित परतून घेणार आहोत 2 ते 3 मिनिटांसाठी. आता सांबार भाज्यांमध्ये बरेच जण भेंडी घालतात, लाल भोपळ्याचे तुकडे घालतात. सोबतच यामध्ये तुमच्या आवडीच्या ज्या भाज्या आवडत असतील त्या देखील तुम्ही घालू शकता. आता माझ्याकडे इतक्याच भाज्या होत्या, त्यामुळे या भाज्यांपासून मी आता सांबार बनवून घेणार आहे. छान असं परतून घेतलेलं आहे. डाळ देखील 3 शिट्ट्यांमध्ये छान शिजून झालेली आहे, तुम्ही पाहू शकता. तर चमच्याच्या सहाय्याने थोडीशी आपण याला घोटून घेणार आहोत, म्हणजे यामध्ये जे टोमॅटो, कांदा आणि चिंच आहे ती छान अशी डाळीसोबत घोटली जाईल. तर 1 ते 2 मिनिटांसाठी आपण हे चमच्याने घोटून घेऊया. डाळ घोटेपर्यंत तोपर्यंत इथे भाजी देखील छान अशी परतून तयार झालेली आहे. यामध्ये आता आपण घोटून घेतलेली जी तूर डाळ होती ती आपण यामध्ये घालून घेतलेली आहे. सगळीच डाळ आपण घालून घेऊया आणि पुन्हा एकदा व्यवस्थित आपण मिक्स करून घेणार आहोत. थोडंसं पाणी घालून यामध्ये पुन्हा आपण हे पाणी घालून घेतलेलं आहे. आता यामध्ये चवीनुसार थोडंसं मीठ घालून घेणार आहोत आणि यामध्ये जवळपास 1 ते 1.5 चमचा सांबार मसाला घालून घेणार आहोत. तर सांबार मसाला आपण घरी देखील बनवू शकतो. तर याचा व्हिडिओ तुम्हाला हवा असेल तर तो देखील आपण नक्कीच कमेंटमध्ये तुम्ही मला सांगा, याचा व्हिडिओ आपण बनवून घेऊ. तर आता हे व्यवस्थित आपण मिक्स करून घेतलेलं आहे आणि याला आता छान असं शिजू देणार आहोत, कारण की शेवगा आहे, वांगी आहे, छान असं शिजलं की मस्त सांबारला चव येते. आणि यामध्ये आपण एक लहान तुकडा गुळाचा घालून घेतलेला आहे. छान शिजवून झाल्यानंतर सांबार बघा आता तयार झालेलं आहे आणि शेवग्याची शेंग देखील मस्त शिजलेली आहे. आता हे सांबार बनवून तयार झालेले आहे. तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही यामध्ये थोडीशी कोथिंबीर घालू शकता. शक्यतो सांबारमध्ये कोथिंबीर घातली जात नाही. तुम्हाला आवडत असेल तर सजावट म्हणून तुम्ही कोथिंबीर घालू शकता. शक्यतो सांबारमध्ये कोथिंबीर घातली जात नाही. आता सांबार सोबत खाण्यासाठी मस्तपैकी आपण गरमागरम रेशनच्या तांदळापासून मऊ लुसलुशीत इडल्या बनवून घेतलेल्या आहेत. तर याचा व्हिडिओ देखील आपल्या चॅनलवर उपलब्ध आहे, तो देखील तुम्ही जाऊन पाहू शकता सर्व टिप्स आणि ट्रिक्स सहित. तर आता रेशनच्या तांदळापासून मऊ लुसलुशीत ढोकळा देखील जाळीदार कसा बनवायचा त्याचा देखील व्हिडिओ आहे, तो देखील तुम्ही जाऊन पाहू शकता. गरमागरम इडली तयार झालेली आहे. याचं टेक्स्चर देखील तुम्ही पाहू शकता. तर आता ही इडली जी आहे आपण मोडून पाहून घेणार आहोत आणि मस्त मऊ लुसलुशीत कापसासारखं टेक्स्चर तयार झालेलं आहे. तर आता आपण सर्व करून घेणार आहोत. तर एका ताटामध्ये मी इडली चटणी घालून घेतलेली आणि गरमागरम सांबार आता यावर आपण घालून घेणार आहोत. तर आज आपण खूप साध्या सोप्या पद्धतीने सांबार बनवून घेतलं होतं आणि हे सांबार तुम्ही नवशिके जर असाल तर तुम्ही देखील सहजपणे बनवू शकता. तर आजची रेसिपी आवडल्यास नक्कीच लाईक करा. आम्हाला कमेंटमध्ये रेसिपी कशी वाटली हे लिहून कळवा. रेसिपी आवडल्यास शेअर करा. सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करा. पुन्हा भेटूया नवीन एका इंटरेस्टिंग रेसिपी सहित. तोपर्यंत बाय.